राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री हौराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदैवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। सर्वजण आपण सगळ्यांच्या सुट्टीचा अवकाश साधून आयोजित केलेल्या या सत्संगात आपण सामील आहोत। दासबोधात समर्थांचे निरूपण, विषय त्याग या विषयावरील निरूपण आपण ऐकत होतो। हे सर्वही उपदेश शिष्याला उद्देशून गुरुमुखातून केले गेलेले आहे। पूर्ण दासबोध ग्रंथच गुरु आणि शिष्यांच्या संवाद रूपात आहे। शिष्य वेगवेगळे शंका उपस्थित करत जातो आणि गुरु त्या शंकांचं निरसन करत जातात। एका अर्थाने धर्मशास्त्र आहे दासबोध, एका अर्थाने तत्वशास्त्र आहे म्हणजे फिलॉसॉफी, आणखीन एका अर्थाने ही एक मानसशास्त्र आहे। मानवीय मनाची विविध मुखांचा दर्शन, मानवीय मनातील विविध संभ्रमांचा दर्शन आणि त्यांच्याकरता मन निर्मळ बनवण्याकरता, मन निश्चल बनवण्याकरता, मन स्थितप्रज्ञ बनवण्यासाठी गुरुने सांगितलेले अनेक उपायांचा शास्त्र म्हणजेच हे दासबोध शास्त्र आहे। महाराज नेहमी म्हणत होते की जीवाला विषय आणि इंद्रियांच्या दास्यत्वातून मुक्त करण्याकरता केले गेलेले बोध म्हणजे दासबोध असं म्हणत होते। आपण सर्वही तसं पाहिल्यास आत्म्याचेच, परमात्म्याचेच प्रतिरूप आहोत। वयम अमृतस्य पुत्राः, आम्ही सर्वही अमृताचीच मुलं आहोत। ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्तेन त्यक्तेन भुञ्जीताः माग्रदः तस्य सुधनम्। ईश्वर या सर्व जीवांच्या हृदयात वास केलेले आहे। इथे घ्यायचं कोणाचं आणि द्यायचं कोणाला? देणारा घेणारा परमात्माच आहे, कारण सर्वांमध्ये तोच आहे असंही आपण ऐकतो उपनिषदांमध्ये। भगवद्गीताही हीच सांगते, ईश्वरः सर्वभूतानां हृदयेशे तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। ईश्वर सर्व जीवमात्रांच्या हृदयस्थानी वास्तव्याला आहे, तरी सुद्धा मनुष्य माया आणि
तज्जन्य विषयांच्या लालसेत अडकून भ्रमित झालेले आहे. माया जीवाला स्वस्वरूपापासून विचलित करण्याचं काम करते. त्याच्यामुळे जीव भ्रमित होतो. प्रत्येक जीव आत्माच आहे, परमात्माच आहे, तथापि भ्रमित होतो. का? मायाविलास आहे. मायाविलास जेव्हा ओळखतो मनुष्य अथवा जीव, जेव्हा ओळखतो, ओळखल्यानंतर माया तिथे थांबत नाही. माया म्हणजे अघटित घटना पठीयसी माया. जे घडू शकत नाही ते घडवून दाखवते, जे व्हायला नाही पाहिजे ते करून दाखवते, तिला माया म्हणतात. अथवा माया, या मा म्हणजे नाही अथवा नको असा अर्थ होतो. मा अक्षराचा अर्थ नाही. या मा म्हणजे जे नाही परंतु नसून सुद्धा असल्यासारखं सर्वही कार्य करून दाखवते, तिलाच माया म्हणतात. या मा सा माया. जे नाही आहे तीच माया. याचा अर्थ काय? आपलं शरीर आहे, हे सगळे मिळून शरीर म्हणतो आम्ही. नेमकं शरीर कुठे आहे? इथे इथे हात लावला की आम्ही अंगठा म्हणतो, याला तर्जनी म्हणतो, याला मणगट म्हणतो, याला तळहात म्हणतो, याला कोपरा म्हणतो, याला भुज म्हणतो, बाहू म्हणतो आपण, आणि याला छाती म्हणतो, ह्याला पाय म्हणतो, ह्याला डोकं म्हणतो, ह्याला डोळे म्हणतो. मग शरीर कुठे आहे यात? एखाद्या गाडीला गाडी म्हणतो, पण जिथे जिथे गाडीला हात लावतो त्याची स्पेअर पार्ट वेगळीच आहे. हे सर्व मिळून जे आहे ते गाडी म्हणून घेते, पण गाडी कुठेच नाहीये. जिला कार म्हणतो, जिला गाडी म्हणतो, गाडी नावाची चीज त्याच्यात कुठेच नाहीये. कुठे हात लावले तर ट्यूब टायर लागतील, कुठे डोर लागतील, दरवाजे लागतील, कुठे शीट लागतील, कुठे इंजिन लागेल, गिअर लागतील, ॲक्सिलरेटर लागेल, ब्रेक लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण गाडी कुठे आहे यात? पण व्यवहारात तरी आपण सर्व मिळून गाडी म्हणतो, गाडीच कुठे नाहीये. तसं जिला शरीर म्हणतो, ही शरीर कुठे नाहीये, पण नसताना एक 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 काढत गेलो तर यात काहीच नाहीये. जसं कांदा असतो, या कांद्याला अखंड आहे म्हणून याला कांदा म्हणतो. त्याची एक एक पदर काढत जावा, काढत गेला तर आत काहीच नाहीये. जे काहीच उरत नाही ना, एक 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 काढत उरत नाही, तीच माया आहे. काहीच नाहीये. तसा या प्रपंचात एक 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 आम्ही बाजूला काढत गेलो तर इथे काहीच नाही उरत. परंतु एक काढता येत नाही असं उरतो, त्यालाच आत्मा असं म्हणतात. ज्याला काढताच येत नाही त्यातनं बाजूला, तो गेला तर ह्यातलं कोणीही राहत नाही. हे शरीर आहे, शरीराची हात गेला तरी तो राहतो, डोळे काढले तरी तो राहतो, पाय काढले तरी तो राहतोय, हृदयाचा एक भाग काढून ठेवला तरी तो राहतो, प्राण जरी बाजूला गेले तरी तो राहतो. ज्याला यातून बाजूलाच करता येत नाही त्यालाच म्हणतात आत्मा. काढता येण्यासारखं जे जे आहे त्या सगळ्यांना आपण इंद्रिय म्हणतो, इंद्रियांचा विषय म्हणतो. कोणाला मन म्हणतो, कोणाला बुद्धी म्हणतो, कोणाला अहंकार म्हणतो, कोणाला चित्त म्हणतो, कोणाला आणखीन काहीतरी म्हणतो. हे सर्वही आपण जाणण्यासाठी म्हणतो. याच्यात बाजूला सारता येत नाही असं एक शिल्लक राहतो.
त्यालाच आपण आत्मा असं म्हणतो. आणि आमची स्थिती आत्म्यासारखी असताना किंवा आपण आत्मा असताना आमच्यावर आरोपित झालेले हे सर्व वस्तू आत्म्याचाच कुठेही जाणीव होऊ देत नाही. जसा पाण्यावरचं जलपर्णी पाण्यालाच दिसू देत नाही, तसं हे आत्म्यावर पडलेले सर्वही विषय आत्म्यालाच कुठे दिसू देत नाही. आत्म्याचाच मागमूस लागू देत नाही. म्हणून आम्ही विचारलं की तुम्ही कोण, म्हटले की काहीतरी सांगतो. मी अमुकांचा मुलगा म्हणतो, मी अमुकांचा पत्नी म्हणतो, आपण अमुकांची पती म्हणतो, अमुकांची वडील म्हणतो, अमुकांची आज्जा म्हणतो, आजी म्हणतो. कोणाची कोण तुम्ही असं कोणी नाही विचारलं आपल्याला. आपल्याला विचारलं की तुम्ही कोण. आम्ही परमात्मा आहोत किंवा आत्मा आहोत हे सांगण्याकरता आम्हाला खूप वेळ लागतो. कधी सांगू शकतो आपण? आत्म्याच्या वर पडलेले हे जे आहेत किंवा आमच्या ज्ञानावर आवृत झालेले अज्ञानाचा आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण कोण आहोत हे सांगत नाही. कधी जाणार ते अज्ञान? गुरु उपदेश करतो, हे तू नाही आहे, हे तू नाही आहे, हे तू नाही आहे, तू तत् एको अवशिष्टः शिवकेवलोहम. हे सर्वही बाजूला सारल्यानंतर जे एकमेव शिल्लक राहते तो म्हणजे मी आहे. किंवा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिद्रूप असणारा. चिद्रूप म्हणजे भासमान, जाणीव. चित्त म्हणजे जाणीव, चित्त म्हणजे समजणं. चित्त म्हणजे काही नाही, चित्त म्हणजे ओळखणं, चित्त म्हणजे समजणं, चित्त म्हणजे जाणवणं. असा जाणीवेचा एक रूप आमच्याकडे आहे. ते जाणीव म्हणजेच आत्मा आहे आणि तोच एक खरा आहे, बाकीचे नाहीये. मनोबुद्धी अहंकार चित्ता निनाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु. हे काही आपण नाही आहोत. हे काही नाही आहोत. पुण्य नाही आहे, पाप आम्ही नाही आहोत, जन्म आम्ही नाही आहोत, मृत्यू आम्ही नाही आहोत. ज्या शरीराच्या जन्म मृत्यूला आश्रय देणारा आत्मा आपण आहोत. हीच त्या श्लोकाचा उपदेश आहे. इथे समर्थाने एवढ्या करताच हे निरूपण केले. माणूस या विषयांच्या जंजाळात जो सापडलेला आहे, स्वतःच तयार करतो, जाळं विणतो आणि त्यात अडकून पडतो. प्रत्येक जीवाची ही अवस्था आहे. जसं कोष्टी कीड असते घरात, कुठेतरी कोपऱ्यात एक जाळं विणते. कशासाठी विणते? आजीविकेसाठी. म्हणजे आपण जाळं विणलं की जाणारी येणारी कुठलं तरी कीट त्यात अडकावा आणि ते आपण खाऊन जगावं. पण नंतर हळूहळू असं होते की जाळ्याचा विस्तार एवढा वाढतो आणि ते स्वतःच त्यात लटकते, अडकते. नंतर त्याला ती जाळं गुंडाळते. तिचीच हातपाय चालेना असं करून तिचाच मृत्यूला ती कारणीभूत ठरते. तसा हा मनुष्य जीव जीवनातल्या आशा आकांक्षा त्याच्या परिपूर्ततेसाठी विणलेले विषयांची जाळं, शब्द स्पर्श रूप रस गंध रूपी जाळं विणतो. विणून त्यात सापडतो स्वतः आणि म्हणतो मला आत्ता सोडवा कोणतरी. समर्थ पुढे जाऊन सांगतात, खांबाला मिट्टी मारून मला सोडवा सोडवा म्हणतो, असा त्याचा अज्ञेपणा असतो. म्हणजे स्वतः सर्व काही धरला आणि धरून म्हणतोय मला कोणतरी सोडवा. जीवाचा अज्ञानामुळे विषय त्याला बंधित करतात. जी विषय त्याची जीवनाचा साधन बनायला पाहिजे होते आजीविकेची,
ते साध्य बनले, साध्य बनले. एक एक विषयासाठी एक एक जीव आपला प्राणाचा आहुती देत असतो. हरिण आहे, या हरिणीला जोर जोरात डोल वाजवले की ते खूप बरं वाटतं म्हणे, जवळ जवळ येते आणि येऊन ते पकडले जाते, पकडले जाते. छोटासा कीड असतो, दिवा इतका प्रिय वाटतंय आणि त्या दिव्या जवळ 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 जाऊन शेवटी त्या दिव्याजवळ जाऊन पंख जाळून घेते आणि मरून जाते. तिला आवडते दिवा म्हणजे इतकं, आणि इतकं आवडतं की ह्यात पडलं तर मी मरून जाईन हे सुद्धा विसरते, विसरून जात. भुंगा चांगल्या चांगल्या मोठमोठाले लाकडांना सुद्धा छिद्र काढण्याची तिची क्षमता असताना कमळावर बसते आणि इतका मोहित होते, सूर्यास्त होता होता कमळ मिटते, मिटले की तिथेच मरून जाते. परंतु लाकूड कोरणारा एक भुंगा इतका नरम असणारी, मृदू असणारी फुलं कोरून बाहेर येऊ इच्छित नाही का? मोहापायी. कोण शब्दापायी मरतो, कोण स्पर्शापायी मरतो, कोण लोभापायी, कोण मोहापायी, मत्सरापायी जीवांचा नाश होतो. एक एक विषयासाठी एक एक जीव मरत असेल तर माणसानं हे 5 विषय काय करणार नाही? आम्ही तरी सगळे मस्त मृष्टान्न खाऊन जीवन जगणारी लोक आहोत. विश्वामित्र पराशर प्रभृतयो वातांबोपर्णाशिनः. विश्वामित्र पराशर आदी महाप्रभृती महान ऋषी जे होते ते सुद्धा कधी गडबडले माहित नाही. विश्वामित्र राजा वशिष्ठांच्या आतिथ्य स्वीकारण्यासाठी गेले. आधी वंदन करण्यासाठी गेले, वंदन करून येत होते. कुठेही गेला तरी एक अक्षोहिणी सैन्य त्याच्याबरोबर असायची. एक अक्षोहिणी म्हणजे जवळजवळ 1,18,000ची सेना, ज्यामध्ये सैन्य आहे, घोडे आहेत, हत्ती आहेत आणि रथ आहे. चतुरंग सेना 1,20,000ची, जवळजवळ 1,18,000ची सेना घेऊनच कुठेही बाहेर पडला तर एवढी त्यांच्यावर. पराक्रमी राजा होता, गादी राजा, राजांचा मुलगा विश्वामित्र. एके दिवशी गावाकडे परत जात असताना रस्त्यावरच वशिष्ठ महर्षींचा आश्रम. वंदन करून जाऊया म्हणून सैन्याला रस्त्यावरच थांबवला आणि स्वतः जाऊन वशिष्ठ महर्षींना वंदन केला. वशिष्ठ महर्षी म्हणाले, सर्व कुशलोपरी झाले, सर्व योगक्षेम विचारलं गेलं. विश्वामित्र म्हणाले, मी येतो आता. वशिष्ठ महर्षी म्हणाले, सर्वांनी प्रसाद घेऊनच निघा. महाराज, मी एकटा नाहीये, माझी 1,20,000ची सेना बाहेर उभी आहे. एवढ्या लोकांची मी एकट्या, सगळ्यांना सोडून एकटाच राजा जेवू शकत नाही. राजा सगळ्यांची व्यवस्था लावून मग जेवायला जाणं हे राजांचं कर्तव्य असतं. विश्वामित्रांना वशिष्ठ महर्षी म्हणाले, काय हरकत नाही, तुम्ही पण या, प्रसाद घेऊन जावा, सगळ्यांनाच घेऊन या. महाराज, कोण बनवणार एवढ्या लोकांना जेवण? ताबडतोब होईल का? नाहीतर मला संध्याकाळ होईल जायला. म्हणाले, काही नाही होणार, तुम्ही बसायचं अवकाश, तुम्हाला जेवण मिळेल. म्हणाले, कुठून मिळणार? माझी कामधेनू आहे, ती सगळ्यांना जेवण देईल. वशिष्ठ महर्षींनी कामधेनूला आज्ञा केली. कथा सांकेतिक आहे, यातलं संकेत घ्यायचं आहे. कामधेनूने सर्व लोकांची, भोजनाची, जनावरांची, माणसांची, सगळ्यांची, हत्ती, घोडे,
आणि माणसं सगळ्यांचीच भोजनाची व्यवस्था केली. तासाभरात सगळ्यांचं जेवण झालं. निघत होता तेवढ्यात विश्वामित्रांच्या मनात विषयांचा आशा सुटली. माणसं जग जिंकतात पण मन जिंकणं कठीण असते. माणसं सर्व जिंकू शकतात पण मनातली आशा आकांक्षा जिंकणं कठीण असते. का? विषयाने व्याकुळ झालेले असतात. निघता निघता कामधेनूकडे नजर गेला. अरे, एका गायीने एवढ्या लाख लोकांना जीव घातले, काय अद्भुत आहे. असली गाय तरी इथे आश्रमात काय कामाची? आमच्याकडे दर दिवशी लाखांनी माणसं येतात जातात. खरे म्हणजे हे राजवाड्यात असायला पाहिजे, असा पहिला विचार आला. त्याचा पाठोपाठ विचार विश्वामित्रांच्या मनात आला. आणि इथे असला काय तिथे असला काय, याचा मालक मी, भूमंडळाचाच मालक मी आहे, तर या गायीचा मालक मीच आहे. दुसरा विचार तत्क्षणात पाठीमागे. तिसरा विचार आला, असाच निर्णय योग्य नाही. वशिष्ठाला एक गोष्ट बोला, दिले तर घेऊन जा. वशिष्ठाला बोलायला गेले. वशिष्ठ म्हणाले, मी नाही देऊ शकणार. जर ती येत असेल तर घेऊन जावं. चौथ्या क्षणात त्यांना असं वाटलं, अरे धरा रे, धरून फरफटत घेऊन चला म्हणाले. गाईला धरले आणि फरफटत निघाले. त्या गायीने थोडा अंतर गेल्यानंतर असं त्यांना झटका दिली, देऊन पळत आली. परत येऊन वशिष्ठांना म्हणाले, का कंटाळलात का मला? मी असं काय अपराध केले का? इथे काही सेवा केली नाही का तुमची? तेव्हा वशिष्ठ महर्षी म्हणतात, मी तुला दान केलेले नाहीये, तो जबरदस्तीने घेऊन जातोय. विश्वामित्र परत आले. राजा ना, चक्रवर्ती परत आला. विचारला, ही गाय परत आले, ती गाय यायला तयार नसेल तर मी काय करू म्हणाले. नाही, जबरदस्ती करता येणार नाही तुम्हाला. मग तसा असेल तर युद्धाला तयार व्हा म्हणाला. वशिष्ठ निशस्त्र माणूस. विश्वामित्र युद्ध करायला निघाला. बराचसा नुकसान केला आश्रमाचं. तेव्हा वशिष्ठांनी नाईलाजाने कामधेनूकडे विनंती केली, युद्धाला लागणारे सैनिक तयार कर. विश्वामित्रांची सेना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. इतकी सैनिक तयार झाले. विश्वामित्राला राग आला. अनेक वर्षांची तपश्चर्येने साधना करून, तपश्चर्या करून मिळवलेली त्याच्याकडे दिव्यास्त्र जे होती वेगवेगळ्या प्रकारची, देवतादींकडून प्राप्त केलेले दिव्यास्त्रांचा प्रयोग करून आश्रम उद्ध्वस्त केला. उद्ध्वस्त केला आश्रम. तेव्हा नाईलाजाने वशिष्ठ महर्षी ब्रह्मदंड घेऊन आले. विश्वामित्र सर्व अस्त्र प्रयोग करत होता. वशिष्ठ महर्षी ब्रह्मदंड घेऊन अशी उभी राहिली आणि सर्व अस्त्र येऊन त्या ब्रह्मदंडाचे पायाखाली पडत होते. विश्वामित्र थकला. म्हणाला, एका ब्रह्मदंडासमोर माझी सर्वही अस्त्र निरस्त्र झाले. धिक्कार असू दे ह्या राजधर्माला म्हणाला. राजपदवीचा धिक्कार असू द्या. मी एवढा प्रयत्न करून मोठा साम्राज्य, लाखांची सेना असून एक छोटासा ब्रह्मदंडासमोर माझी नाचक्की झाली, म्हणून धिक्कार असू द्या. आणि मी सुद्धा ब्रह्मर्षी बनेन, ब्रह्मदंड घेऊनच मग वशिष्ठाला भेटेन म्हणाला. राज्य त्याग केला विश्वामित्र. करून दक्षिणेकडे थोडीशी माणसं घेऊन, घरातली मुलं आणि पत्नीला घेऊन तपश्चर्याला गेला. तपश्चर्या केला. हजारो वर्ष तपश्चर्या केला. कारण त्या काळात माणसांचं आयुष्य हजारो वर्षात होता.
आता शेकडो वर्षात आहे ना, ही त्या काळात हजारो वर्ष आयुष्य होत आहे. हजारो वर्ष तपश्चर्या केला, काहीतरी विघ्न आले आणि तेवढ्यात विस्मृती झाली की तपोभंग व्हायचं. कधी कोणतरी येऊन भंग केले, कधी कोणतरी येऊन भंग केले, कधी कोणाच्या नादाला लागून, कधी कोणाच्या नादाला लागून ज्या उद्देशाकरता आला होता तो उद्देशच विसरून गेला. कधी राजा त्रिशंकुला, राजा अंबरीशाला, यांच्या नादी लागून अंबरीशासाठी एकदा तपोभंग झाला. त्रिशंकू आला, मला जिवंत स्वर्गात जायचंय, पाठवणारे तुम्ही एकटेच, आता बाकी कोणी नाही म्हणतात तिथे. हे अनैसर्गिक कार्य कोणी करणार नाही, मी करून दाखवतो तुम्हाला म्हणाला. स्वर्गात त्याला घेतले नाही, मी दुसरा स्वर्ग निर्माण करेन म्हणाला. स्वर्ग निर्माण केला. त्रिशंकू म्हणाला मला त्या स्वर्गात जायचंय. आपल्या शक्तीने त्रिशंकूला ढकलला वर आणि स्वर्गाच्या दारात गेल्यावर ते लाथ मारले तर खाली यायचं. हा खालून वर ढकलायचा, वरून खाली ढकलायचा आणि मध्येच लोंबकळत राहिला. याला म्हणतात त्रिशंकू अवस्था. ना वर जाऊ शकत ना खाली येऊ शकत. अशा वेळेला देवतादी लोकांनी विश्वामित्राला समजवलं, नको ते प्रयत्न करू नको. त्याला हवं ते सर्व स्वर्गातली सुख आम्ही प्रदान करतो, पण व्यवस्था मोडीत काढायचा प्रयत्न करू नको. नैसर्गिक जे आहे त्याच्या विरोधात लढू नको. मग मान्य केला आणि त्रिशंकूला तशी सर्व सुविधा दिली. मग हे सोडून पुन्हा तपश्चर्या. अरे मी तरी ब्रह्मदंड प्राप्त करण्यासाठी आलोय आणि मध्ये जेवढ्या भानगडी केल्या. सांगण्याचा तात्पर्य मनुष्य आपल्या लक्षापासून कसं विचलित होतो छोट्या छोट्या विषयांसाठी. विषय आम्हाला वाटतात छोटे, कधी रागापायी, कधी लोभापायी, कधी आशेपायी, कधी दुराशेपायी माणूस आपला लक्षच विसरून जातो. आम्ही आलो होतो कशासाठी आणि आता इथे करतो काय, हेच त्याला विस्मृती होते. आमचाही तसंच होत. आम्ही आलो कशासाठी आणि सुरुवात केली काय आणि नेमकं चाललोय कुठे आम्हालाही माहित नसतं. आम्ही करायला निघालेलो असतो एक आणि जाऊन पोचलेले असतो दुसरीकडेच. का? लक्षापासून, ध्येयापासून भटकलेले असतो. कधी कधी आम्ही विसरतो की कशासाठी आलो होतो, हेच विसरतो. का? विषयांच्या नादी लागून असं होऊ शकतं. विश्वामित्र पराशर प्रभृतयो वातांब पर्णाशन. विश्वामित्र पराशरादी महर्षी वात अंब पर्ण अशिनहा. वात म्हणजे हवा खाऊन, अंब म्हणजे पाणी पिऊन, पर्ण अशिन, अशिन म्हणजे खाणं, पर्णाशिन म्हणजे पानं खाऊन. असं मसाल्याची भोजन करून नव्हे, पंचपक्वान्नाची किंवा षड्रसाचं भोजन नाही. हवा, पाणी आणि पानं खाऊन तपश्चर्या केलेले विश्वामित्र. एवढा घनघोर तपश्चर्या केले विश्वामित्रांनी. आत्ता कुठेतरी त्यांची मनोकांक्षा पूर्ण होणार तेवढ्यात मेनका उतरून आल्या खाली. बसला होता तपश्चर्याला. पहाटेची वेळ, चांदणी सर्वत्र पसरलेली होती, मंद वारा वाहत होती, कुठून तरी सुगंध सुटलेली होती आणि त्यात पायांचा घुंगरूंचा आवाज झल 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 त्यांना ऐकू यायला लागला. आणि जे दूरचा आवाज होते पैंजणांची किंवा पायात घुंगरू बांधलेले, ते हळूहळू जवळ आल्यासारखा भास झाला. जवळ नव्हे, समोरच आता नृत्य सुरू झालेला होता. आणि ध्वनी ऐकून डोळे उघडले.
आधी डोळे बंद करूनच ध्यान करत होता, आधी कान उघडले गेले. ध्यान म्हणजे सर्व इंद्रियांचा व्यवहार बंद करणं, कानाला बाहेर जाऊ न देणं, डोळे उघडून काहीतरी विषय पाहू न देणं, तोंड बंद ठेवणं, त्वचेला कोणत्याही स्पर्शापासून अलिप्त ठेवणं, ही ध्यान असते खरं म्हणजे. सर्व दरवाजे बंद केला होता, पण पहिला दरवाजा उघडतो माणसांचा, कानांचा उघडला गेला. कोणतरी समोर नृत्य करतात असा आभास झाला. हळूच डोळे उघडले. उघडल्यानंतर मेनका दिसली. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषोपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधः अभिजायते. भगवद्गीतेत कृष्ण परमात्मा म्हणतो तसा, ध्यायतो विषयान् पुंसः संगः तेषु उपजायते. हळूहळू आपली इंद्रिय विषयांशी संपर्कित होतात. होताच आपली नेत्रेंद्रिय असेल, श्रोत्रेंद्रिय असेल, रसनेंद्रिय असेल, त्वचेंद्रिय असेल, घ्राणेंद्रिय असेल, आपापल्या विषयांशी जेव्हा कनेक्ट होतात, होताच हळूच मनात ध्यास सुरू होतो. ध्यायते विषयान. जेव्हा त्या विषयांचा ध्यान सुरू होतो, ध्यास सुरू होतो, आस लागते त्याचा. संगात संजायते कामः. त्या विषयांच्या संपर्कामुळे, ध्यासामुळे हळूच त्या विषयांची इच्छा उत्पन्न होते मनात. संगात संजायते कामः म्हणजे ती वस्तू पाहिजे असं वाटायला लागते. आणि त्याच्यात कोणतरी विघ्न निर्माण केले तर कामात क्रोधः अभिजायते. आपली मनोकामनेला कुठल्या तरी एक वृत्ती अडथळा निर्माण केली तर मनात पटकन त्या वृत्तीला अडवण्याकरता, त्या प्रवृत्तीला थांबवण्याकरता मनात क्रोधः अभिजायते. क्रोध उत्पन्न होतो. आणि ही मालिका पुढे चालू राहते. क्रोधातनं लोभ तयार होतो, लोभातनं मोह तयार होतो, मोह अडवायला गेला की अहंकार तयार होतो, अहंकारातनं मत्सर तयार होतो आणि मत्सरातनं माणसाचा विनाश होतो. माणसाचा विनाश होतो. एक विषयांची आस त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरते. विश्वामित्र डोळे उघडला, परस्परांचं दर्शन झालं परस्परांना. झाल्यानंतर दोघांच्याही मनात एकच आस होता, आपण विवाह करू. विश्वामित्र म्हणाले, माझ्या घरी येणार का राहायला? सगळ्यांना सोडूनच आला होता, इथे सोडूनच आला होता. आता हळूच अपरिचित एका स्त्रीला आपल्या घरी आमंत्रित केला. आपल्या घरी आमंत्रित केला. गेले आणि कधी एक बाळ झालं त्यांना कळलं नाही. आणि बाळ झालं, 4 दिवस झालेले नव्हते. मेनकेने विश्वामित्रांच्या हातात बाळ दिली. मी निघाले म्हणाले. म्हणाला, का? माझे कार्य संपन्न झाला. कोणत्या कार्यापायी आलो? तुमची तपोभंग करण्यासाठी मी आली होती. माझे काम संपले, मी निघाले म्हणाल. मग ह्याला कोण सांभाळायचं? तुम्ही सांभाळायचं. तुमचा ये ठेवली आणि निघून गेली. याला राग आला. का? ह्याची इच्छा अशी नव्हती ना. याची मनोकामनांमध्ये अडथळा आला. रागाने नेऊन एका झाडाखाली टाकला बाळाला. तोही निघून गेला तपश्चर्या. नंतर कण्व महर्षी त्या रस्त्याने जाताना
दोन पक्षी तिला रस पाजत होते फळांचा. पोट भरत नव्हतं म्हणून रडत होते बाळ. तेव्हा कण्व महर्षी आपल्या शिष्यांना सांगितले, ही बाळाला घेऊन आश्रमात चला. शिष्य विचारले, कोणाची हे काय? ती कथा फार मोठी, नंतर सांगेन म्हणाले. मी म्हणतो की ती कथा फार मोठी आहे, शकुंतलेची. आता त्याची आवश्यकता नाही. पण एक माणूस जो तपश्चर्याला लागला होता, त्याचा तपोभंग विषयांमुळे कसं वळण घेतला, परत गेला तपश्चर्याला. यावेळी कठोर केला, कठोर तपश्चर्या. कठोर म्हणजे पावसात उभं राहून, पाण्यात उभं राहायचं, पावसात उभं राहायचं, हात वर करून. थंडीचे दिवस आले तर वर थंडी आणि पुन्हा पाणी, हात वर करून. उन्हाळा होता, चारी बाजूनी अग्नी पेटवून, मध्य सूर्याची प्रखर ऊन, आणि हात वर करून तपश्चर्या करत होते. देवता प्रसन्न झाले. त्याची इच्छा एकच होती की मला ब्रह्मदंड पाहिजे, ब्रह्मर्षी पद पाहिजे, मला ज्ञान पाहिजे. देव म्हणाले, कशासाठी पाहिजे तुला? नाही, मला पाहिजेच. पुन्हा तपोभंग करण्याकरता उर्वशीला पाठवायचं ठरवलं. उर्वशी म्हणाली, मी नाही जाणार यावेळी, कारण तो सावध आहे. गेल्या वेळी एकीने बिघडवले तिचं, आता यावेळी नाही बिघडणार तो. तेव्हा विष्णू म्हणाले की मी आहे ना तुझ्या पाठीशी, काय काळजी करू नको. ती गेली, नृत्य करत करत गेली. डोळे उघडलं, जळून खाक झाले. कारण त्याला माहित होतं गेल्या वेळी आपण इथेच संपलोय. एक ज्ञान प्राप्तीमध्ये किंवा ब्रह्म पद प्राप्त करण्यामध्ये अडथळे कसे येतात त्याच्याकरता मी एक छोटंसं उदाहरण, एका श्लोकामध्ये एकाचं उदाहरण होतं. म्हणजे वातांबोपर्ण सेवन करून जर ही अवस्था होत असेल तर आम्ही पिझ्झा बर्गर खाऊन, होय ना, आंबा चिक्कू खाऊन तपश्चर्या करणारी माणसं, आणि आपले काय हाल होणार नाही. पावलोपावली पडलेले ते विषयांचे आकर्षण प्रत्येकांसाठी. घरी जाईपर्यंत हजार आकर्षण आजूबाजूला उभी आहे. या सगळ्यांना जिंकून घरात पोचायचंय, कशाचाही लोभ न बाळगता. आणि घरातनं जेव्हा ऑफिसला निघतो तेव्हा अनेक आशा आमिष विषयांचे पडलेले आहेत रस्त्यावर. पाहिले की असं वाटतं ही घ्यायलाच पाहिजे, मला ह्याच्याशिवाय चालणार नाही असं वाटतंय. पण ह्याच्यात सुद्धा मन कठोर करून चालतो, तोच ऑफिसपर्यंत पोचतो. आणि जो ऑफिसहून घरी निघतो तो मन कठोर करून जातो, तेव्हाच घरी पोचतो. नाहीतर कुठल्याही अड्ड्यावर पोचेल तो जाऊन. आणि अशी अड्ड्यावर पोचून रस्त्यावर पडलेले कितीतरी पाहतो आपण, नाही का? निघाले होते घराकडे पण पोचले दुसरीकडे. असं होतो का? विषय आम्ही समजतो एवढी सोपे नाहीये, सोपे नाहीये. तू म्हणशील तेवढा, मागशील तेवढा देईन म्हटला तर माणूस सगळी जीवनाचा ध्येयच विसरतो. मी कशासाठी आलो होतो आणि काय करून बसलो हेच त्याला कळत. विषय छोटी छोटी आहेत पण शक्तिमान आहे. विषय खूप छोटे आमच्या दृष्टीने, का आम्ही आजच भोगायला आलो हे विषय. मागील कित्येक जन्मामध्ये खाणं पिणं हे सगळे पाहणं ऐकणं झालेले, खूप ऐकलेले आहोत आपण. खूप गाणे ऐकून झालेले, खूप नृत्य गायन पाहिलेले आहोत आपण. खूप वस्तू खाऊन झालेले, पिऊन झालेले आहेत. आणि खूप वस्तूंना स्पर्श करून झालेले पूर्व अनेक जन्मांमध्ये. किती जन्म,
सप्तसमुद्रा एवढी आईचे दूध पिऊन इथपर्यंत आलोय आम्ही. एवढी दूध प्यायलेले आहोत म्हणजे जन्म किती झाले असते. पण दाह काय संपलेले नाही जीवाचा. आजही मिळालं तर अजून थोडासा बघू म्हणतोय. म्हणत नाही की हे नको, झाली खूप झाली पूर्वी, आता मला केवळ आणि केवळ आत्मज्ञानच पाहिजे असं म्हणणारे आम्ही किती जण आहोत. आता सांगतात ना कीर्तनात कथा, तुम्हाला माहिती आहे, कथा चालू होती गावात, भागवत कथा वर्णन चालू होतं देवाचे. लोक तल्लीन होऊन पाहत होते. लक्ष्मी म्हणाली, काय हो भक्ती तुमच्यावर लोकांची. विष्णू म्हणाले, हो माझ्यासाठी जीव देतात लोक. म्हणाला, बघा ना महिना झाला रोज येतात सगळे कामधंदा बाजूला ठेवून केवळ माझी कथा ऐकायला. लक्ष्मी म्हणाली, उद्या दाखवू तुम्हाला. काय दाखवणार तू. म्हणाले, माझ्यासाठी जीव देतील लोक. म्हणा, महिनाभर घरातली सगळी संसार बाजूला ठेवून येत आहेत. दुसऱ्या दिवशी एक म्हातारीच्या रूपात गेली, एक बुट्टी घेऊन. म्हणाले, कोणाला काय पाहिजे या. म्हणाले, असंच बाजूला प्रवचन मंडपाच्या बाजूला जाऊन बसली. तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. 2-4 बायका उठून गेले आणि आणले, तिथे फुकट द्यायला लागली. म्हातारी म्हटलं, अख्खं प्रवचनातले लोकच तिकडे गेले. विष्णू भगवंत बघत होते. मला वाटलं होते माझंच ऐकायला आलेले आहेत. एवढी दिवस एवढं सर्व सोडून येतात म्हणजे केवढी भक्ती असं मला वाटलं. पण विषय नावाची एवढीशी चीज आहे ना, महिनाभराची तपश्चर्याची वाट लावून टाकली. होते असं. आश्चर्य काय. यह किमत्र चित्रम. इथे काय वैचित्र्य. वैचित्र्य नाही. पण मन कठोर करणं, विषयांना विषसमान मानणं. भली भली माणसं लोटांगण घालतात विषयांसाठी. विषयांसाठी लोटांगण घालतात. भल्या भल्या माणसांना विषय नाचवतात, झुकवतात. मी अनेक वेळ सांगत असतो, माझ्यासारखा एक संन्यासी चालला होता. रस्त्यावर एक 100 रुपयाचा नोट पडलेला होता, कोणच नव्हते. ते पाहिल्याबरोबरच मनात मोह निर्माण झाला. अरे कोणाचं आहे काय की असा वाटला आधी. मग कोणच नसतील तर हे कुठेतरी उडून जाणार आणि खराब होणार, उचलून घे म्हणालं मन. दुसरं मन म्हणते, कोणाचा का असे ना, तू असले हजारो नोटांना लाथा मारून इथे आलाय आणि हे 100 रुपयाचा कशाला विचार करतोय. असं सद्विवेक म्हणते. आणि अविवेक एक असते ना आतमध्ये. अरे तू काय तुझ्यासाठी घेतोय, कोण नसतील त्यांना दान धर्म करता येईल, घे. मग आणि जरासा वागतो खाली. तेवढ्यात विवेक त्याला जागृत करते. लोकांना दान धर्म करायला रस्त्यावर पडलेली नोटा कशाला पाहिजे. कष्ट कर आणि त्या पैशातनं दान कर. आणि उठून उभा राहतोय. आणि अविवेक म्हणते, अरे घे, ताबडतोब देऊन टाक, फार वेळ जवळ ठेवू नको. आणि पुन्हा वागतो. पुन्हा विवेक म्हणते, अरे सगळे नको म्हणून आलायस आणि हे 100 रुपयाला असा तू लाळ गाळतोय उभं राहायला. तेवढ्यात अविवेक म्हणते, तू नाही घेणार असेल तर शेजारी कोणतरी आहे का बघ, त्यांनाच बोलव आणि त्यांना तरी देऊन टाक. विवेक म्हणते, तू ते काम करायची काय गरज आहे, तू सरळ जा ना, ते कोणतरी घेतील देतील, नाही तर नाही देतील. नाही 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 असं नाही, पण ते नाश होऊ नये, दुसरं कोणाला तरी उपयोगी पडायला पाहिजे. शेतकरी होता शेजारी, त्याला हाक मारला, ए शेतकरी दादा इकडे ये म्हणाला. आला तो, ही 100 रुपये पडले मग उचल म्हणाला, घे. तो म्हणाला नको मला. एका दमात म्हणाला नको. का? तुमच्यासारख्या संन्याशाला 4 वेळ वाकवले त्याने आणि माझं काय करणार नाही 100 रुपये, अजिबात नको म्हणा. भल्या भल्याना वाकवायची क्षमता एक छोट्याशा नोटामध्ये सुद्धा असते. कोण वाकणार नाही. नोट म्हणजे नोट नाही, आमिष असं आहे, विषय असा आहे त्या संसारात. भल्या भल्याना असं पथभ्रष्ट करवतात आम्हाला.
पथभ्रष्ट करवतात. पण आपण धीटपणे या विषयांवर मात करून उभं राहणं गरजेचे असते. तेव्हाच आम्ही आमच्या ध्येयापर्यंत जाऊ, अन्यथा आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. विषय त्याग एवढ्यासाठी, माणूस एखादा वस्तू उचलला आणि बाजूला टाकला म्हणजे विषय त्याग झाला असं कधी होत नाही. बरीच लोक घरबार सोडून जातात, हे खूप मोठा त्याग केला तो माणूस म्हणतात. खरोखर त्याग आहे का ते? कधी कधी नसतो. का? घर सोडून गेला, पण मनातनं घर सुटलंय का? मनातनं नातेवाईक दूर झालेत का? मनातून त्या घरातले संपत्तीपासून अलिप्त झालाय का? हा महत्व. विषय त्याग महत्वाचा नाही, विषयांच्या बाबतीतला भाव जो आहे तो भाव त्याग महत्वाचा असतो. आम्ही जे भाव धारण केलेले आमची म्हणून, तो भाव सोडायचा फार अवघड असतो. नाहीतर पटकन म्हणतो, अरे मी 1000 एकरचा मालक होतो, सगळे लाथ मारून आलोय, म्हणजे कशालाही लाथ मारलेली नाही. जसं सांगत असतात कीर्तनात, 2 संन्यासी चाललेले होते. दुपारचा वेळ, उन्हाळ्याचा दिवस, नांगरलेलं होतं जमीन, ढेकळं होती एवढी एवढी मोठी. जरासा तिथे झाडाखाली जमीन साफ केली आणि विश्रांती घेत होते. 2 मुली तिथनं जात होत्या. ते मातीवर असा ढेकळातच असा दोघेही पाऊडलेले होते. एक मुलगी म्हणाली, काय त्यागी आहेत हे, नुसतं लंगोटी अंगावर, अंथरायला नाही, पांघरायला नाही, जेवायला ताट नाही, काय नाही, केवढी त्यागी लोक आहेत. दुसरी म्हणाली, होय असं दिसतायत हे आत्ता तरी, असं म्हणाले. तेवढ्यात एक बाई म्हणाली, दिसतात तसं नसते म्हणाले, जरासं बघू आपण. मला वाटते सगळे सोडलेत पण जरासं धरलेले आहेत म्हणाले. म्हणजे त्यांनी हात असा डोक्याखाली घेतला होता. तेवढ्यावरती म्हणाली, सगळे सोडले पण जरासं धरलेले आहे, त्या डोक्याखाली हात घेतलाय बघा, त्यामुळे अजून थोडासा ह्याचा आहे म्हणाले. हे ऐकल्याबरोबर त्यांनी हात काढला. हात काढल्याबरोबर म्हणाले, काहीच सोडला नाही, हा सगळे असाच आहे म्हणाले. कारण या माणसाला अजूनही लोक काय म्हणतात, लोकांना दाखवण्याची हाव याच्या मनामध्ये आहे, तर ह्याने काहीच सोडलेलं नाही. पाहण्याकरता सोडलेले, पण मनापासून काहीही सुटलेले नाही. विषय सोडून असा घरबार सोडून जंगलात जावं असा अर्थ कधीही होऊ शकत नाही. महाराज याच्याकरताच आपल्याला एक नाटक करायला लावत होते. ते नाटक नंतर नाटक झालं. महाराणी चुडाला, राजा सगळे सोडून गेला, त्याची पत्नीच पुरुष वेशात गेली आणि म्हणाले, राजा किती त्यागी आहे हो, सगळे सोडून आलाय पण एवढा तिथे राजवाडा सोडून आला, खरे हे कुटीर अजूनही कुटीराला चिकटून आहे बघा म्हणाले. राजाला राग आला, कुटीराला आग लावला. मग ते ऋषी वेशातली म्हणाली, राजा काहीही सोडलेले नाही, सगळे तसेच आहे म्हणाले. मग त्या राजाला पत्नी चुडाला उपदेश करते, विषय सोडण्याकरता वनात येण्याची गरज नाहीये, मनात राहून सुद्धा विषय त्याग करता येतं, वनासारखं घरात सुद्धा राहता येतं, असा उपदेश करून त्याला घरी नेले. आणि संसारात राहून सुद्धा आपण कसे विदेही राहू शकतो, निर्मोही राहू शकतो, निर्विषयी राहू शकतो, याची उपदेश करते पत्नी राजाला. तसा महाराज आपल्याला उपदेश करत होते की एवढा गाडीवर अन्न खाऊन सुद्धा उपवाशी राहणारा दुर्वासांची उदाहरण आपल्याला देत होते.
एवढी लग्न करून सुद्धा ब्रह्मचारी राहणारा कृष्णाचे उपदेश आपल्याला महाराज सांगत होते. आणि पूर्ण राज्यभार करणारा जनक राज्यापासून कसा अलिप्त होता, विषयांपासून कसा अलिप्त होता, याची उदाहरण महाराज आपल्याला देत होते की संसार सोडून जावं असं नाहीये, मनातनं विषय बाजूला सारावा. विषयांच्या बाबतीत कुठलंही वासना मनात राहणार नाही. ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, असं राहायला पाहिजे असं सांगत होते स्वामीजी महाराज. म्हणून आपण विषयांना हलका न समजता एक एक विषय आम्हाला कुठे कुठे बांधून घालेल. छोट्या छोट्या विषयांसाठी आपण प्राणही सोडतो, कधी कधी आपला संसार उद्ध्वस्त होतो. का असं आम्ही समजत नाही की आम्हाला वाटतं की हे सगळे आमच्यासाठीच दिलेले नाही. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला इथे स्वतंत्र अस्तित्व आहे. कोणी कोणाचा अधीन नाहीये. आम्ही मात्र सगळ्यांना आपल्या अधीन ठेवू इच्छितो, म्हणजे आमचा विषयाचा जाळं विणू इच्छितो आणि त्यात अडकू इच्छितो नाही. आणि ह्यात कुठेतरी कोणतरी आपला एक शब्द नाही ऐकला तरी प्रक्षुब्ध होतो. नाही, आमचे ऐकत नाही असं म्हणतो आपण. नाही ऐकले तर नाही ऐकलं, त्यांची भोग त्यांच्या बरोबर असं म्हणून आम्ही स्वस्थ राहू इच्छित नाही. हे जग सुधरूनच मी सिद्ध होईल म्हणतो. जग सुधारायची गरज नाही, आम्ही सुधारायची गरज आहे. जगाला नीट करण्याची गरज नाही, आपण नीट होण्याची गरज आहे. सद्गुरू भगवंत आम्हाला हेच उपदेश देतात की आपण कसं निश्चिंत होता येईल. आम्ही आमच्या पुरते कसं करू, मग आपण तरेल नव्हे तो नवल कोळे उद्धरील. मग नंतर माझ्या परिवारातली, माझ्या संबंधितली सगळी माणसं माझ्यासारखं का चांगले आध्यात्मिक प्रवृत्तीचे बनू नये याची आकांक्षा जरूर ठेवा. तर थांबण्याचं तात्पर्य, विषय त्याग हे आम्ही समजतो तितकं सोपं नाही आणि कठीणही नाही आहे. मनात आणलं तर काहीच कठीण नाही. कारण मन चिंते ते वैरी, ते महाराज म्हणत होते आपल्या, आमच्या वैरी सुद्धा चिंतणार नाही, याच्यापेक्षा वाईट आपली मनच चिंतत असते. त्याच्यावर आमचे नियंत्रण नसतो, म्हणून आम्ही अडकतो. आपण हळूहळू हळूहळू या संसारात या विषयापासून बाजूला राहायला पाहिजे. तर मनाला विषयांकडे जाण्याऐवजी दुसरीकडे जाण्याचे रस्ता दाखवायला पाहिजे. मन मोकळे बसत नाही, शांत बसत नाही. तिला नामस्मरणाला लावायला पाहिजे, तिला भजनामध्ये लीन करायला पाहिजे, तिला तत्वचिंतनामध्ये लीन करायला पाहिजे, तिला ध्यानामध्ये लीन करायला पाहिजे. तेव्हा विषयापासून ती बाजूला सरकायला सुरू करते. आणि आम्ही आमच्या ध्यान धारण पूजा अर्चनेपासून नेऊन त्याला संसारात घालतो नाही. मग ह्याच्याकरता अधिक वेळ दिले तर त्याच्यातली आसक्ती कमी होईल. तर सद्गुरू भगवंताचरणी एवढीच आपण प्रार्थना करायचं आहे की याच प्रपंचामध्ये राहून सुद्धा आम्ही निर्मोही होऊन, निर्विषय होऊन आणि सत्संग, सद्भजन, सदाचार हे सर्वही सरूढ करून वाटचाल करण्याची बुद्धी आणि शक्ती सद्गुरू भगवंत सर्वांना देवो ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरू सिद्धराम, राजाधिराज सद्गुरू, राजाधिराज सद्गुरू सिद्धेश्वर.